महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। महायुति का अमोल खताड़ हम सब में से एक नेक बंदा है। महायुति का अमोल खताड़ हम सब में से एक नेक बंदा है। अरे फड़कने वाला संगम नगर में महायुति का झंडा है। हमारे बीच अमोल खताड़ सबसे नेक बंदा है। फड़कने वाला संगम नगर में महायुति का झंडा है। गरीब लोगों को साथ ले लो, यही यहाँ का नया फंडा है। गरीब लोगों को साथ ले लो, यही यहाँ नया फंडा है। इस बार डरना मत संगम नगर वालों, क्योंकि टाइगर अभी जय हिंद, जय महाराष्ट्र। अमोल खताड़ निवडून आणण्यासाठी, लाडक्या बहिणीचे 1500 रुपयाला 2100 करण्यासाठी, संगमनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्यासाठी, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी, या संगमनेर तालुक्याला पाणी देण्यासाठी, संगमनेर तालुक्याच्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी, गोरगरीब दीन दलितांना न्याय देण्यासाठी, सुजय विखेवर प्रेम करण्यासाठी, प्रेम आणि आशीर्वाद शेवटपर्यंत आपण कायम ठेवा। एक नंबर मध्ये दडलेला आहे या संगमनेर शहराचं भविष्य। एक नंबर मध्ये दडलेला आहे या संगमनेर विधानसभेचं। वो कह रहे हैं 40 साल से हमने किया विकास, ये कैसा अचंबा है। फिर भी यहाँ पे हर इंसान उनके काम की कर रहा निंदा है। वो कह रहे हैं 40 साल से हमने किया विकास, ये कैसा अचंबा है। फिर भी यहाँ पे हर इंसान उनके काम की कर रहा निंदा है। तकदीर के हकदार चेहरे इस सरजमीन पे चुनिंदा हैं। तकदीर के हकदार सारे इस सरजमीन पे चुनिंदा हैं। तभी तो मायूस यहाँ पे हर ईमानदार बंदा है। तकदीर के हकदार चेहरे इस सरजमीन पे चुनिंदा है, तभी तो मायूस यहाँ पे हर ईमानदार बंदा है। लेकिन छटा है अंधेरा आज और रोशन हुआ उम्मीद का चंदा है। लेकिन छटा है अंधेरा आज और रोशन हुआ उम्मीद का चंदा है। अरे डरो मत संगमनेर वालों, क्योंकि टाइगर अभी जय। दहशत के अंधेरे में यहाँ एक एक घरौंदा है। दहशत के अंधेरे में यहाँ हर एक घरौंदा है। नाकामी और भ्रष्टाचार का गले गले में फंदा है। दहशत के अंधेरे में हर एक घरौंदा है। नाकामी और भ्रष्टाचारी का गले गले में फंदा है। फिर नई सुबह की राह देख रहा हर नौजवान परिंदा है। फिर भी नई सुबह की राह देख रहा हर नौजवान परिंदा है। अब संगमनेर वालों डरो मत, इस बार संगमनेर में कमल खिलेगा, क्योंकि टाइगर अभी तुम्हारा 40 साल का काम देख के हर बंदा यहाँ शर्मिंदा है। कि तुम्हारा 40 साल का काम देख के हर बंदा यहाँ शर्मिंदा है। यहाँ पे उनका हर कार्यकर्ता गोरख धंधा है। तुम्हारे 40 साल का काम देख के हर बंदा शर्मिंदा है। यहाँ पे हर उनका कार्यकर्ता गोरख धंधा है। अरे ये समझ रहे थे इतने सालों से कि साकुर का हर इंसान बहरा अंधा है। ये समझ रहे थे इतने सालों से कि साकुर का हर इंसान बहरा अंधा है। लेकिन डरो मत साकुर के भाई और बहनों, टाइगर अभी जय। संगमनेर तालुक्याच्या राजगादीवर गेली 40 वर्षापासून काँग्रेसचा झेंडा कायमच फडकला गेला। हा काँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी स्वतःवर अनेक खोटे तर कधी आंदोलनाचे गुन्हे घेत घरदाराचा विचार सोडून फक्त भगव्याचे पाईक असणारे शिवसैनिक जीवाची व कुटुंबाची हेळसांड करत जिगरीने खिंड लढवत होते। परंतु शिवसेना पक्षाची एकनिष्ठ नेते व सच्चा कार्यकर्त्यांना यश मिळत नव्हते।
म्हणजेच यात वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ व रणनीतीची कमतरता व उणीव भासत असल्याची जाणीव निर्माण होत होती। यातून अनेकदा गड काबीज करता करता अपयश आल्याचे चित्र आता इतिहास जमा झाले आहे। कारण एका भगव्या विचाराच्या मावळ्याला पूर्वेच्या टायगरचे पाठबळ मिळाले। घायाळ टायगरने टायगर अभी जिंदा है अशी डरकाळी फोडत संगमनेरच्या राजगादीला आव्हान दिलं। यात गनिमी काव्याने रणनीती आखत राजकीय युद्ध पुकारले गेले। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राजकीय मैदान रंगवत परिवर्तनाच्या नांदीची चाहूल जनतेला नव्या सूर्योदयाप्रमाणे दिली। परंतु माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात हरवणे इतके सोपे नव्हते। याची जाणीव आमदार अमोल खताळ यांना होती। तर त्यांना जनतेचा आशीर्वाद तर मिळत होता, परंतु तालुक्यात असलेली माजी आमदार बाळासाहेब थोरात यांची मजबूत पकड कशी कमकुवत करायची हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता। यात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युवा संकल्प मेळाव्यातून विजयाची पेरणी करून दिली। जसजसे राजकीय मैदान रंगत गेले त्यात राजकीय वादविवाद तर वार पलटवार केले गेले। धांदरफळ येथील सभेच्या वादानंतर जी काही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला, यातून झालेली जाळपोळ तर दाखल झालेले गुन्हे अमोल खताळ यांच्या पथ्यावर पडले। तर इथून मागील घटनांमध्ये जातीय तेढ निर्माण झाला, तर यातून अलिप्त राहण्याच्या भूमिकेने जनतेत थोरात यांच्या बाबत नाराजीचा सूर वाढतच गेला होता। माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व चांगले असताना त्यांच्याच गोठातील कार्यकर्त्यांची तालुक्यात असलेली दहशत मोडीत काढण्यासाठी असंख्य अशा गुप्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अमोल खताळ यांनी आतून बालेकिल्ला पोखरला आणि मतदानाच्या स्वरूपातून काही क्षणात असंख्य गुप्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बालेकिल्ल्याला खिंडार पाडत संगमनेरच्या राजगडावर सर करत काही एक न कळत होत्याचे नव्हते झाले, तर संगमनेर बालेकिल्ल्यावरील काँग्रेसचा झेंडा भुईसपाट करत भगवा झेंडा असा डौलाने फडकवला की या 40 वर्षाच्या राजकीय युद्धाची व विजयाची इतिहासात सोनेरी अक्षरात नोंद करण्यात आली। शेतकरी कुटुंबातील साधा शेतकरी तर ना ग्रामपंचायत सदस्य तर ना नगरसेवक असलेल्या अमोल खताळांना संगमनेर मतदारसंघातून ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळाली। बजरंग दलाचे काम करणारा कार्यकर्ता तर मनात आणि रक्तात भगवा विचार असलेला समाजसेवक तर आता आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा 10,560 मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आणि पुन्हा एकदा तालुक्यातील शिवसैनिकांचे रक्तात भगवं रक्त वाहू लागले। सर्वसामान्य कार्यकर्त्याने 40 वर्षापासून सत्ता असलेल्या संगमनेरच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारत शिवसेनेची भगवी पताका फडकवण्याचा इतिहास घडवला। संगमनेर तालुक्याची 40 वर्षाची सत्ता उलथवून ऐतिहासिक विजयी आमदार अमोल खताळ यांनी मिळवला। या ऐतिहासिक विजयाची नोंद सोनेरी अक्षरात इतिहासात करण्यात आली आहे। म्हणून सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांच्या यादीत त्यांचा संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत त्यांचे नाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। परंतु राज्यात सत्ता स्थापनेबाबत निर्माण झालेल्या पेचातून त्यांचा पत्ता उघडेल की नाही हे येणारा काळच दर्शवून जाईल। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।